श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पॉझिटिव्ह टू कंपॅरेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीचे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर कसे करायचे, कंपॅरेटिव्ह डिग्रीचे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर कसे करायचे आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर कसे करायचे ते बघितले आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पॉझिटिव्ह डिग्री इंटू सुपरलेटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीचे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर कसे करायचे ते पाहणार आहोत. आता आपण पॉझिटिव्ह डिग्रीचे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर कसे करायचे ते बघूया. आता पॉझिटिव्ह डिग्री ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आहे की पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे काय. पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे काय, व्यक्ती म्हणजे अथवा वस्तूमधील समानता किंवा असमानता दाखवली जाते त्यावेळी काय पॉझिटिव्ह डिग्री असते. आणि ह्यामध्ये काय ॲडजेक्टिव्हचे पहिले रूप येते आणि त्याच्या पुढं आणि पाठीमागं ॲज आणि ॲज वापरले जाते. आणि सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे काय, त्यामध्ये ॲडजेक्टिव्हचे तिसरे रूप येते आणि त्याचं काय त्याच्या अगोदर द वापरले जाते. म्हणजे ह्यामध्ये व्यक्ती अथवा वस्तूची उच्चता दाखवली जाते त्यावेळी काय सुपरलेटिव्ह डिग्री दर्शवली जाते. आता आपण एक्झाम्पल बघूया. नो अदर पीक इन द वर्ल्ड इज ॲज हाय ॲज एव्हरेस्ट. हे काही पॉझिटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स आहे. म्हणजे जगातील दुसरे कोणतेही शिखर एव्हरेस्ट इतके काय उंच नाही. इथं तुम्ही बघितलं तर ॲज आणि ॲज आणि त्या दोन्हींच्या मध्ये काय ॲडजेक्टिव्हचे पहिले रूप म्हणजे हाय आलेलं आहे. आता आपण त्याचं सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कसे रूपांतर करायचं तर एव्हरेस्ट म्हणजे हे लास्टला वर्ड आहे तो इथं येणार आहे. एव्हरेस्ट इज द आणि हायचं काय होणार आहे हायेस्ट म्हणजे ॲडजेक्टिव्हचे तिसरे रूप होणार आहे. हायेस्ट पीक इन द वर्ल्ड. एव्हरेस्ट इज द हायेस्ट पीक इन द वर्ल्ड. म्हणजे त्याचा अर्थ चेंज होत नाही. तर एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. ह्या दोन्हीचाही अर्थ चेंज न होता म्हणजे त्याचा आपण यूज करू शकतो. आता दुसरं सेंटेन्स बघा. नो अदर स्टेट इन इंडिया इज ॲज हॉट ॲज राजस्थान. इथंही पॉझिटिव्ह डिग्री आहे. ॲज आणि ॲजचा यूज झालेला आहे आणि हॉट म्हणजे ॲडजेक्टिव्हचं पहिलं रूप आलेलं आहे. आता आपण त्याला कन्वर्ट कशामध्ये सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कसं करायचं ते बघूया. राजस्थान इथं एंडला शब्द आहे तो फर्स्टला येणार आहे. राजस्थान इज द हॉटेस्ट म्हणजे द येणार आहे अगोदर आणि हॉटचं तिसरं रूप ॲडजेक्टिव्हचं तिसरं रूप काय होणार आहे हॉटेस्ट स्टेट इन इंडिया. राजस्थान इज द हॉटेस्ट स्टेट इन इंडिया. आता आपण तिसरं एक्झाम्पल बघूया. व्हेरी फ्यू कंट्रीज इन द वर्ल्ड आर ॲज रिच ॲज जपान. इथं तुम्ही जर बघितलं तर व्हेरी फ्यू म्हणजे थोडेसे कंट्रीज असं आलेलं आहे आणि इथं ॲजच्या मध्ये रिच आलेलं आहे. रिच हे ॲडजेक्टिव्हचं पहिलं रूप आहे. आता ह्याचं काय होणार आहे जपान इज वन ऑफ द रिचेस्ट. का तर इथं व्हेरी फ्यू आलेलं आहे त्यामुळे इथं आपण वन ऑफ वापरायचं आहे. आणि द आणि रिचचं काय ॲडजेक्टिव्हचं तिसरं रूप म्हणजेच काय रिच होणार आहे रिचेस्ट कंट्रीज इन द वर्ल्ड. आता फोर्थ एक्झाम्पल बघूया. आय हॅव नेवर टेस्टेड सो स्वीट मँगो ॲज धिस. ह्याचं काय होणार आहे सो ॲज आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ॲडजेक्टिव्हचं पहिलं रूप म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री आहे स्वीट हे आलेलं आहे. आता याचं सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये काय होणार आहे धिस इज म्हणजे धिस एंडला आहे ते सुरुवातीला येणार आहे. धिस इज द स्वीटेस्ट. स्वीटचं होणार आहे काय स्वीटेस्ट होणार आहे. स्वीटेस्ट मँगो आय हॅव एव्हर टेस्टेड. इथं नेवर आहे तिथं त्याचा आपण काय एव्हर घेणार आहे का तर त्याचा अर्थ चेंज होऊ नये म्हणून. दिस इज द स्वीटेस्ट मँगो आय हॅव एव्हर टेस्टेड. स्टुडंट्स, आता आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीचे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कसे रूपांतर करायचे ते बघूया. कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे काय तर ॲडजेक्टिव्हचं दुसरं रूप येणार आहे आणि नंतर दॅन येणार आहे म्हणजे कंपॅरिझन केलेलं आहे. व्यक्ती अथवा वस्तूमध्ये कंपॅरिझन केलेलं असतं त्यावेळी कंपॅरेटिव्ह डिग्री येतं. आणि सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे काय तर दचा यूज आधी होतो नंतर A3 म्हणजे ॲडजेक्टिव्हचे तिसरे रूप म्हणजे उच्चता दर्शवली जाते. आता आपण एक्झाम्पल बघूया. कंपॅरेटिव्ह डिग्रीचे एक्झाम्पल आहे हे. रमेश इज रिचर दॅन ऑल अदर मेन. म्हणजे काय रमेश इतर सर्व पुरुषापेक्षा श्रीमंत आहे.
आता ह्याचं रिचर दॅन म्हणजे इथं काय आलेलं आहे, ॲडजेक्टिव्हचं दुसरं रूप आलेलं आहे आणि दॅन आलेलं आहे. आता आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये याचं कन्व्हर्जन करायचं आहे. कसं होणार आहे, रमेश इज, आणि रिचर दॅनच्या ऐवजी काय होणार आहे, द आणि ॲडजेक्टिव्हचं तिसरं रूप म्हणजे रिचरचं होणार आहे रिचेस्ट ऑफ ऑल मॅन. रमेश इज द रिचेस्ट ऑफ ऑल मॅन म्हणजेच रमेश हा सगळ्यात श्रीमंत आहे. ज्या दोन्हीचाही अर्थ चेंज होऊन द्यायचा नाही. आता सेकंड एक्झाम्पल बघा, सीता इज टॉलर दॅन ऑल अदर गर्ल्स. आता इथं बघितलं तर हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचे एक्झाम्पल आहे. का तर A2 म्हणजे ॲडजेक्टिव्ह, इथं टॉलर ॲडजेक्टिव्हचं दुसरं रूप आलेलं आहे, नंतर दॅन आलेलं आहे. आता याचं सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये बघा कसं होतं ते, सीता इज द टॉलेस्ट ऑफ ऑल गर्ल्स. इथं काय द आलेलं आहे आणि ॲडजेक्टिव्हचं तिसरं रूप आलेलं आहे. इथं शब्दांची फेरफार होत नाही, तर फक्त इथं काय ॲडजेक्टिव्हचं म्हणजे दुसरं रूप तिसरं रूप एवढ्यामध्ये चेंजेस होतात. आता तिसरं एक्झाम्पल बघा, रमा इज मोर ब्युटिफुल दॅन ऑल अदर गर्ल्स. इथं मोर ब्युटिफुल हे काय आहे, ॲडजेक्टिव्हचं दुसरं रूप आहे. आता त्याचं काय येते बघा, रमा इज द मोस्ट ब्युटिफुल ऑफ ऑल गर्ल्स. इथं काय येणार आहे, मोर ब्युटिफुल आलेलं आहे. आता त्याचं सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये बघा कन्व्हर्जन कसं होतं ते, रमा इज द मोस्ट ब्युटिफुल ऑफ ऑल गर्ल्स. इथं मोर ब्युटिफुल आहे आणि ज्यावेळी आपल्याला सुपरलेटिव्ह करायचं असतं त्यावेळी मोरचं काय होणार आहे, मोस्ट होणार आहे, मोस्ट ब्युटिफुल ऑफ ऑल गर्ल्स. आता फोर्थ एक्झाम्पल, पंपकिन इज चीपर दॅन ऑल अदर व्हेजिटेबल्स. आता इथं चीपर हे काय आलेलं आहे, तर ॲडजेक्टिव्हचं दुसरं रूप आलेलं आहे आणि नंतर दॅन आलेलं आहे. त्याचं सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये पंपकिन इज द चीपेस्ट, चीपरचं होणार आहे चीपेस्ट म्हणजे EST प्रत्यय लागणार आहे, ऑफ ऑल व्हेजिटेबल्स. गोल्ड इज कॉस्टलियर दॅन एनी अदर मेटल्स म्हणजे कॉस्टलियर हे काय आलेलं आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीचं म्हणजे ॲडजेक्टिव्हचं दुसरं रूप आणि दॅन आलेलं आहे. आता ह्याचं आपल्याला काय सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कन्व्हर्जन कसं होणार आहे, गोल्ड इज द कॉस्टलिएस्ट ऑफ ऑल मेटल्स म्हणजे द येणार आहे आणि कॉस्टलियरचं A3 ॲडजेक्टिव्हचं तिसरं रूप काय होणार आहे, कॉस्टलिएस्ट. तर स्टुडंट्स अशा पद्धतीने आपण पॉझिटिव्ह डिग्रीचे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कन्व्हर्जन कसं होतं आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीचे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कन्व्हर्जन कसं होतं ते बघितलं. आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. आणि तुम्ही चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.